न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। लोकसभा निवडणूक 2024च्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे। अनेक शहरात आजच रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरला। एकाच दिवशी अनेक पक्ष रस्त्यावर उतरल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। कोल्हापूरमधील इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला। भर दुपारी दोन्ही बाजूने घोषणांचा पाऊस सुरू झाला। दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलीस यंत्रणा मात्र चांगलीच घामाघूम झाली। इचलकरंजीत राजू शेट्टी यांची पदयात्रा होती तर सत्यजित पाटील हे पण प्रचारासाठी शहरात होते। दोघांचे समर्थक शाहू पुतळा चौकात समोरासमोर आले। त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा ही कोहिनूर चौकातून इचलकरंजीच्या दिशेने जात होती। ही पदयात्रा शाहू चौकात आली तर सत्यजित पाटील यांची पण रॅली याच चौकात आली होती। दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर एकच घोषणाबाजी सुरू झाली। कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घोषणा सुरू केल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली। दोन्ही गट हटायला तयार नसल्यानं गोंधळात अजून भर पडली। कार्यकर्ते हटायला तयार नव्हते। घोषणाबाजीमुळे हा परिसर दणाणून गेला। कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते सरसावले। पोलिसांनी पण दोन्ही गटांना दूर करण्याचा प्रयत्न केला। गोंधळ वाढल्यानं शाहू चौकात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती।